एकीकडे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची जवळीक वाढल्याचं दिसून येतंय, तर शिंदेंच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी लावलेल्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या। माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये देखील शिंदेंनी पाठ फिरवली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या संधीचं सोनं करतायत की काय असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सध्या अजित पवार यांचं कौतुक करण्यामध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं। काल संजय राऊतांनी अजित पवारांना शिस्तप्रिय अर्थमंत्री अशी उपमा दिली। दुसरीकडे आज माजी खासदार विनायक राऊतांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफरच दिली आहे। दादा महाविकास आघाडीमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं। म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी, अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही। अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत, ह्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही। बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात। अजित पवारांचा ज्या ठिकाणी आता पाय आहे, ज्या घरात पाय आहे, तिथून अजित पवार आयुष्यात कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत। त्यांना जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्येच यावं लागेल, तर त्यांना संधी आहे। मुख्यमंत्री पदाची सुखी स्वप्न बघण्यापेक्षा कुठे संधी मिळेल त्या ठिकाणी आले तर कुठेतरीच मार्ग मिळू शकतो। दरम्यान यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। आम्ही नेहमीच म्हणत आलो की संजय राऊत साहेबांच्या प्रशस्तीची आम्हाला कोणाला गरज नाही, आम्हाला जनतेने प्रशस्तीपत्रक दिले। त्यामुळे ते त्यांचा सकाळच्या वेळचा एक दिवसभराचा कार्यक्रम नक्की करत असतात संजय राऊत साहेब, त्यातला तो एक भाग आहे। त्यापेक्षा काय गांभीर्याने घेण्यासारखं नाही। आणि अजितदादा शिस्तीचे भोक्ते आहेत। आर्थिक शिस्त त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आणि एक उत्तम अर्थमंत्री म्हणून वाखाणण्याजोगी त्यांची कामगिरी महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।